विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे आणि एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत. आम्ही या यूट्यूब चॅनलवरती या एक्झाम स्टडी चॅनलवरती आम्ही रिसेंट ट्रेंडचे सगळे व्हिडिओ अपलोड करणार आहोतच. त्याचप्रमाणे इथं काही 500 क्वेश्चन्स मी काढलेले आहेत प्रामुख्याने रेफरन्स बुक्समधले, तेही आपण ऑप्शन्सही डिस्कस करणार आहोत. नंतर यामध्ये या चॅनलवरती तुम्हाला बाकीच्याही सब्जेक्टचे व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल होणार आहेतच एक्सपिरियन्स फॅकल्टीजकडनं. आणि जो काही तुम्हाला ह्या व्हिडिओवरती डिस्कस केलेला डेटा असेल, याच्या पीडीएफ्स असतील किंवा ॲडिशनल क्वेश्चनची प्रॅक्टिस असेल किंवा काही टेस्ट सिरीजचे काही क्वेश्चन्स असतील महत्त्वाचे, हे तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणार आहेत. तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे एक्झाम स्टडी 1. एक्झाम स्टडी 1 यावरती तुम्ही अपडेट राहू शकता. चला, आपण बघतो की टाइप्स ऑफ द ड्राईव्हज. आपण बघतो की कुठल्याही फोर व्हीलरमध्ये असेल किंवा हेवी मोटर व्हेकल्समध्ये हे ड्राईव्हज महत्त्वाचे असतात. यामध्ये प्रामुख्याने खरं तर 4 टाइप्स आहेत, बट हे ॲडिशनली एक टाईप मी ॲड केलेला आहे याच्यामध्ये. तर यामध्ये आपण बघतो की रिअर व्हील ड्राईव्ह असतात, फ्रंट व्हील ड्राईव्ह असतात, नंतर 4 व्हील ड्राईव्ह असतात आणि ऑल व्हील ड्राईव्ह असतात. हे प्रामुख्याने 4 आहेत. त्यामधला हा एक टाईप आहे खरं बघितलंच तर. तर यामध्ये आपण डिस्कस करूया फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह, रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह आणि नंतर आहे 4 व्हील ड्राईव्ह ऑल व्हील ड्राईव्ह. काय काय फरक आहे एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये, कशामुळे टाईप दिले त्यांचे. जर पॉवर जर मागच्या चाकांना दिली असेल त्याला आपण म्हणतो रिअर व्हील ड्राईव्ह. जर पॉवर जर पुढच्या चाकांना दिली असेल त्याला आपण म्हणतो फ्रंट व्हील ड्राईव्ह. जर पॉवर जर चारही चाकांना प्रोव्हाइड केली असेल त्याला म्हणतो 4 व्हील ड्राईव्ह. आणि ऑल व्हील ड्राईव्ह आणि 4 व्हील ड्राईव्ह मध्ये काय डिफरन्स आहे आपण बघूया. हा डिफरन्स सुद्धा याच्यामध्ये इंजिनची पोझिशन हे कुठेही असू शकते, पुढे असू शकते, मागे असू शकते, मिडला असू शकते. तर आपण काही प्रामुख्याने मोस्टली यूज होणारे एक्झाम्पल्स कन्सिडर केले आहेत. तसंच आपण पुढे बघणार आहोत की पॉवर ट्रेन काय असतात, ड्राईव्ह ट्रेन काय असतात. नंतर हा कन्सेप्ट बघूया आपण ओव्हर स्टीर, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला महत्वाचा आहे. आणि अंडर स्टीर हा कन्सेप्ट काय असतो एक्झॅक्टली, अंडर स्टीर हा कन्सेप्ट काय असतो बघूया पुढे आपण. सो पहिल्या ड्राईव्ह पासून आपण सुरुवात करतोय. फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. इंजिनची लोकेशन समोर आहे, पोझिशन समोर आहे आणि इथं इंजिन आहे आपण बघतोय. आता खरं बघितलं तर ह्या इंजिनच्याही प्लेसमेंटमध्ये वेगवेगळे टाइप्स असतात. एक्झाम्पल टाइप्स कुठले असतात इंजिनच्या प्लेसमेंटमध्ये, तर एक असतो ट्रान्सवर्स टाईपचे इंजिन्स आणि दुसरे असतात हे लॉन्जिट्युडनल टाईपची प्लेसिंगचे इंजिन्स. लॉन्जिट्युडनल टाईपचे इंजिन्स म्हणजे इथं पहिलं सिलेंडर, दुसरं सिलेंडर, तिसरं सिलेंडर, चौथं सिलेंडर या टाईपमध्ये इन लाईन. डायरेक्शन कशी, या डायरेक्शनला गाडी चालली तर या डायरेक्शनला असे इंजिन्स असतात. नंतर ट्रान्सवर्स टाईपची पोझिशन कशी असते, प्लेसमेंट कशी असते इंजिनची, या डायरेक्शनला गाडी चालली, इथं इंजिन बसवलंय, इथं इंजिन आहे, इथं इंजिन आहे, इथं इंजिन आहे, म्हणजे एक सिलेंडर 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 या टाईपमध्ये इनलाईन अरेंजमेंट आहे. बट ट्रान्सवर्स डायरेक्शनला आहे, ही सुद्धा इनलाईनच आहे पण लॉन्जिट्युडनल डायरेक्शनला, ज्या डायरेक्शनला गाडी जाते त्या डायरेक्शनला. आता आपण प्रामुख्याने बघतो की एक्झाम्पल इथं इंजिन आहे, इंजिनच्या नंतर काय असतं, आता इथे लिहितोय मी, इथं इंजिन असतं, इंजिनच्या नंतर आपण बघतो की प्रामुख्याने इथं असतं फ्लायव्हील, फ्लायव्हीलच्या बाजूलाच कनेक्टेड असतं हे क्लच, क्लचच्या नंतरचा असतो हा, नंतर असतो ट्रान्समिशन शाफ्ट आणि ह्या ट्रान्समिशन शाफ्टवरती इथं असतो गिअर बॉक्स म्हणजे आपलं ट्रान्समिशन गाड्यांचं. आणि नंतर जनरली इथं असतं प्रोपेलर शाफ्ट, त्याला आपण आणखी एक नाव आहे, त्याला आपण म्हणतो ड्राईव्ह शाफ्ट, त्यालाच म्हणतो आपण प्रोपेलर शाफ्ट. आणि ड्राईव्ह शाफ्टच्या पुढे नंतर कनेक्ट केलेलं असतं इथं असतं हे डिफरन्शियल आणि नंतर डिफरन्शियलच्या लेफ्टला आणि राईटला असतं हे ॲक्झल आणि ॲक्झलच्या नंतर इथे असतं आपल्याला हे टायर्स, ज्या ठिकाणी आपण पॉवर ट्रान्समिट करतो. तसंच इथं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, हे पिवळ्या रंगाचं जे आहे एक्झाम्पल इथं क्लच आहे, तिथंच बसवलेलं आहे आपलं हे फ्लायव्हील, नंतर इथं आहे ट्रान्समिशन, नंतर आहे प्रोपेलर शाफ्ट, नंतर डिफरन्शियल आणि नंतर हे मागचे ॲक्झल्स आहेत, रिअर ॲक्झल्स आहेत, नंतर हे टायर्स आहेत. आपण बघतो की फ्रंट इंजिन सुरुवातीला पुढे बसवलेलं असतं याच्यामध्ये आणि मागच्या 2 चाकांना पॉवर दिलेली असते, पुढच्या 2 चाकांना पॉवर नसते. सो ह्या टाईपच्या ड्राईव्हला म्हणतो आपण फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. काय ॲडव्हान्टेजेस आहेत बरं एक्झॅक्टली याचे, तर आपण बघतो याच्या ॲडव्हान्टेजेसमध्ये की याच्यामध्ये जे वेट असतं ते पूर्णपणे बॅलन्स्ड डिस्ट्रीब्युशन आहे. वेटचं वजन पूर्णपणे प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, म्हणजे मागे बसतील पॅसेंजर आणि पुढे असणार हे इंजिनचं वजन, या टाईपमध्ये इथं बॅलन्स्ड वेट असतं. आणि दुसरं बघतो की आपण या इंजिन समोर असल्यामुळं मागे स्पेस असतो आणि आपल्याला इथं लगेज किंवा हे सामान ठेवण्यासाठी सफिशियंट जागा असते, लगेज ठेवण्यासाठी जागा असते. नंतर काय ॲडव्हान्टेज बरं, थर्ड ॲडव्हान्टेज जे की महत्त्वाचं आहे, इंजिन समोर बसवल्यामुळे इथं प्रॉपर एअर कुलिंग होऊन जाते, नॅचरली एअर कुलिंग आपल्याला भेटण्यास मदत होऊन जाते. कारण इंजिन कुलिंग हा खूप महत्त्वाचा पॅरामीटर असतो इंजिनच्या परफॉर्मन्ससाठी,
आणि वेगवेगळ्या एफिशियन्सीसाठी आणि पॉवर आउटपुटसाठी. म्हणून आपल्याला जशी गाडी समोर चालली फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणारी हवा आहे, ड्रॅग आहे, त्यामुळे इझिली आपल्या इथं एअर कूलिंग भेटते, रेडिएटरची कूलिंग प्रॉपरली होऊन जाते. ठीक आहे. नंतर आणखी काय ॲडव्हान्टेज आहे याचा? आपण बघतो की यामध्ये जे कंट्रोल लिंकेजेस असतात, कंट्रोल लिंकेजेस जे असतात, तर त्याच्यामध्ये आपण बघतो ह्या शॉर्ट आणि सिंपल असतात. का बरं? एक तर इंजिन समोर आहे आणि ड्रायव्हरही इथं असतो जवळ. त्यामुळं ड्रायव्हरच्या सोबत असलेलं हे क्लच पेडल असेल किंवा दुसरे काही कंट्रोल मेकॅनिझम्स असतील किंवा गिअर बॉक्स असेल. आता तिथेच गिअर बॉक्स, त्याच्याच जवळ हा इंजिनचा पोर्शन. त्यामुळे ह्या कंट्रोल लिंकेजेस जे असतात त्या लेंथला कमी असतात आणि सिंपल टाईपमध्ये असतात. याचे डिसएडव्हान्टेजेस कुठले आहेत? तर याच्या डिसएडव्हान्टेजमध्ये पहिला डिसएडव्हान्टेज असा आहे की याच्यामध्ये ग्राउंड क्लिअरन्स हा जास्त असतो, उंच गाड्या असतात ह्या. दुसरा डिसएडव्हान्टेज, आता पहिला डिसएडव्हान्टेज कसा होऊ शकतो? ग्राउंड क्लिअरन्स जास्त म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वरती येते याच्यामध्ये. आता दुसरा डिसएडव्हान्टेज असा आहे की आपल्याला पुढे इंजिन आहे आणि हा आपल्याला मोठा प्रोपेलर शाफ्ट वापरावा लागतो आणि त्यामुळे काय होतं की गाडीचं वजन, ओव्हरऑल वजन थोडंसं वाढून जातं. नंतर याचा तिसरा डिसएडव्हान्टेज असा आहे की आपल्याला समोरच्या साईडला हा इंटेरियर स्पेस, ड्रायव्हरच्या साईडचा स्पेस थोडासा कमी भेटतो आपल्याला. आणि याच्यामध्ये आणखी या टाईपच्या गाड्यांमध्ये थोडासा आणखी एक प्रॉब्लेम असा आहे की थोडंसं यांची डिझाईन थोडीशी टफ जाते आपल्याला, पण तेवढीशी नाही. चला आपण नंतर डिस्कस करतोय फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्ह. आता याच्यामध्ये आपण बघतो की इंजिन पुढेच प्लेस केलेलं आहे आणि पुढच्या 2 चाकांना पॉवर दिली असते, मागच्या चाकांना पॉवर दिलेली नसते. त्याला आपण FWD लेआउट सुद्धा म्हणू शकतो. आता यामध्ये जर आपण बघितलं, याचे ॲडव्हान्टेज जर प्रामुख्याने बघितले आपण, तर याच्यामध्ये आपल्याला पहिला पॉईंट असा दिसून येईल की इंजिन समोर असल्यामुळे इथं एअर कूलिंग आणि वेट डिस्ट्रीब्युशन, एअर कूलिंगचा पॉईंट हा आपल्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. एअर कूलिंग फ्री ऑफ कॉस्टमध्ये होऊन जाणार आहे. एकदम सोपी असते एअर कूलिंग, चांगली असते. नंतर याच्यामध्ये वेट डिस्ट्रीब्युशन सुद्धा प्रॉपर असतं, कारण मागे पॅसेंजर्स आणि पुढे इंजिनचं वजन. आणि आपण थर्ड याचा ॲडव्हान्टेज असं बघूया की याच्यामध्ये याचं वजन सुद्धा कमी असणार आहे. का वजन कमी असणार आहे? कारण याच्यामध्ये आपण बघतो की इथं काही प्रोपेलर शाफ्ट नाहीये, ड्राईव्ह शाफ्ट नसतो. याचे डिसएडव्हान्टेज जर आपण बघितले तर याच्यामध्ये मागच्या चाकांना ट्रॅक्टिव्ह एफर्ट्स, म्हणजे मागच्या चाकांना ट्रॅक्शन नसतं, मागच्या चाकांना प्रॉपर ग्रिप भेटत नाही. एक्झाम्पल, जर आपण अशा उंच पोर्शनवरती जर चाललो, वरच्या डायरेक्शनला चाललो, तर मागच्या चाकांना प्रॉपर ट्रॅक्शन भेटत नाही. हा त्याचा मेजर डिसएडव्हान्टेज आहे. दुसरा डिसएडव्हान्टेज म्हणलं की अशा टाईपची डिझाईन करण्यासाठी ही थोडीशी टफ आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, कारण सगळं काही समोरच आहे, त्यामुळे ही डिझाईन थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. नंतरचा आपण जर बघितलं तर याच्यामध्ये लिस्ट आपल्याला रेडियस जी भेटते टर्निंगच्या वेळेसची रेडियस ही कमी भेटते आपल्याला. चला आपण नंतर बघतोय. नंतर आहे आपल्याकडे रिअर इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह. म्हणजे कसं की इंजिन ही मागच्याच साईडला बसलेलं असतं आणि मागच्याच 2 चाकांना पॉवर दिलेली असते. सो या टाईपमध्ये, तर या टाईपमध्ये याचे आपण काही ॲडव्हान्टेजेस बघूया या टाईपच्या ड्राईव्हचे. काय असतं एक्झॅक्टली याच्या ॲडव्हान्टेजेसमध्ये? आपण बघतो की याच्यामध्ये आपल्याला रोड ग्रिप प्रॉपर भेटते, म्हणजे ट्रॅक्शन मागच्या चाकांना प्रॉपर भेटून जातं. दुसरा ॲडव्हान्टेज याच्यामध्ये असा आहे की सुरुवातीला म्हणजे पुढच्या साईडला इंजिन ड्रायव्हर कंपार्टमेंटमध्ये आपल्याला फ्लोअर स्पेस सफिशियंटली अवेलेबल भेटून जातो, बूट स्पेस इझिली अवेलेबल होऊन जातो. आता नंतर याच्यामध्ये आपण या टाईपच्या सिस्टममध्ये आपण ऑइल सम जो असतो तो एकच वापरतो आपण, कारण एकाच ठिकाणी सगळं सिस्टम, मागच्याच ठिकाणी सगळं सिस्टम अवेलेबल आहे. मागच्याच ठिकाणी डिफरन्शियल आहे, मागच्याच ठिकाणी इंजिन आहे आणि मागच्याच चाकांना पॉवर आहे. एक ऑइल संप असेल तरी तो सफिशियंट आहे आपल्याला. नंतर याचा डिसएडव्हान्टेज जर बघितला आपण, तर या डिसएडव्हान्टेजमध्ये आपण बघतो की एकतर आता इथं ड्रायव्हर बसलेला असतो आणि ह्याचे जे लिंकेजेस असतात त्या लंब्या लंब्या लिंकेजेस असतात. लिंकेजेस म्हणजे कंट्रोल लिंकेजेस, कारण इथं क्लच अरेंजमेंट आहे, इथं गिअर बॉक्स आहे आणि ते सगळ्या लिंकेजेस ह्या मागे गेलेल्या आहेत. सो लंब्या असतात त्या. नंतर दुसरं असतं की याच्यामध्ये जो मेजर ॲडव्हान्टेज असतो फ्रंट इंजिनचा, तो इथं भेटून येत नाही आपल्याला, कारण एक तर मागे इंजिन बसवल्यामुळं इथं जी एअर कूलिंग जी आहे नॅचरली आपल्याला अवेलेबल होत नाही. तो एक थोडासा मेजर डिसएडव्हान्टेज आहे. थर्ड मेजर डिसएडव्हान्टेजमध्ये याच्यामध्ये आपण बघतोय की मागेच पॅसेंजर बसणार आणि मागेच इंजिन, मॅक्सिमम वजन हे मागच्या साईडला असतं, म्हणून याच्यामध्ये अनइव्हन वेट डिस्ट्रीब्युशन असतं. चला हे आपण पॉईंट डिस्कस केलेत. आपण नंतर बघतोय की 4 व्हील ड्राईव्ह. आपल्या समोर ही डायग्राम दिसते, याच्यामध्ये पुढच्याही चाकांना पॉवर आहे, मागच्याही चाकांना पॉवर आहे. आणि इथं मी जी डायग्राम घेतली तर इंजिनची प्लेसिंग ही समोर दाखवलेली आहे. सो इथं इंजिन आहे, इथं क्लच आहे, इथं गिअर बॉक्स आहे. त्यानंतर इथं एक ॲडिशनल पार्ट वापरला जातो, त्याला आपण म्हणतो ट्रान्सफर केस.
आणि नंतर इथं आहे प्रोपेलर शाफ्ट 1, प्रोपेलर शाफ्ट 2, दोन प्रोपेलर शाफ्ट असतात, त्याच्यामध्ये दोन डिफरन्शियल असतात, समोरचा डिफरन्शियल, मागचा डिफरन्शियल, आणि तशी समोरच्या चाकांना समोरच्या फ्रंट ॲक्सेलला पॉवर, फ्रंट ॲक्सेल थ्रू पुढच्या चाकांना पॉवर, आणि तसंच रिअर ॲक्सेल थ्रू मागच्या चाकांना पॉवर, या टाईपमध्ये असतं हे. आता हे ह्याच्यामध्ये ॲडिशनल जो पार्ट वापरला आहे त्याला आपण म्हणतो ट्रान्सफर केस. काय असतं बरं एक्झॅक्टली ट्रान्सफर केस? ट्रान्सफर केसचा पर्पज असतो की पॉवरला डिस्ट्रीब्यूट करणं, पॉवरला ट्रान्सफर करणं. कसं पॉवरला ट्रान्सफर करतं? तर 4 व्हील ड्राईव्हमध्ये आपल्याला एक फॅसिलिटी आहे की जर तुम्हाला फक्त मागच्या चाकांना पॉवर पाहिजे असेल तर तुम्ही ट्रान्सफर केसपासून पुढच्या चाकांना जी पॉवर जाते ती डिस्कनेक्ट करून फक्त मागच्या चाकांना पॉवर देऊ शकता. त्यासाठी आपण वापरतो ट्रान्सफर केस. जर तुम्हाला पाहिजे पुढच्या चाकांनाही पॉवर पाहिजे आणि मागच्या चाकांनाही पॉवर पाहिजे तर ट्रान्सफर केसला तुम्ही तसं एंगेज करू शकता. पुढच्या चाकांनाही ट्रान्सफर केस आणि मागच्या चाकांनाही ट्रान्सफर केस पॉवर ट्रान्समिट करेल. तो हा आहे 4 व्हील ड्राईव्ह. आता 4 व्हील ड्राईव्ह तर याचे ॲडव्हान्टेजेस बघूया आपण. तर पहिल्या ॲडव्हान्टेजमध्ये आपण बघतो की याच्यामध्ये प्रामुख्याने जे आपल्याला ट्रॅक्शन भेटणार आहे हे चांगल्या पद्धतीने ट्रॅक्शन भेटून जातं, कारण पुढच्या चाकांना पॉवर, मागच्या चाकांना पॉवर. नंतर आपण याच्यामध्ये बघतो की कुठल्या टाईपच्याही रस्त्यावरती आपण ह्या गाड्यांना चालवू शकतो. म्हणजे ऑफ रोड जरी असेल कंडिशन्स, म्हणजे जसं की काही टेरेन पार्ट असेल किंवा काही रस्त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठं शेतामध्ये चालू शकाल किंवा पाण्यामध्ये किंवा खडकाळ प्रदेश असेल, यामध्ये आरामशीर ह्या गाड्यांना आपण चालवू शकतो. आणि याच्यामध्ये अशाच पार्टमध्ये जो डिचिंगचा प्रकार असतो, म्हणजे खड्ड्यांमध्ये फसण्याची पॉसिबिलिटी किंवा चिखलांमध्ये फसण्याची पॉसिबिलिटी याची कमी राहते. गाडी जरी फसली तर आरामशीरपणे आपण ह्याला बाहेर काढू शकतो. तर मागच्या दोन चाकं जर फसले तर पुढच्या दोन चाकांना पॉवर असल्यामुळं आपण इझिली गाडीला पूर्णपणे बाहेर काढू शकतो. आणि वाईस वर्साची केस. हे झाले याचे ॲडव्हान्टेजेस. काही डिसॲडव्हान्टेजेस पण असतील ना. त्यामध्ये पहिलाच याचा डिसॲडव्हान्टेज आपल्याला दिसून येतो की आपण बघितलं की याच्यामध्ये दोन डिफरन्शियल आहेत, दोन प्रोपेलर शाफ्ट आहेत, म्हणून ह्याचं पूर्ण ओव्हरऑल वजन वाढलेलं असतं, वेट वाढलेलं असतं याचं. जसंही आपण बघतो वजन वाढतं, वजन वाढलं की मायलेज, त्यालाच आपण म्हणतो ॲव्हरेज कमी होतं. तो इफेक्ट होऊन येतो ॲव्हरेजवरती. चला, सेकंड डिसॲडव्हान्टेज याचा असा आहे की याच्यामध्ये आपण ॲडिशनली वापरले ट्रान्सफर केस. ट्रान्सफर केसमुळे याची कॉस्ट सुद्धा जास्त असते या गाड्यांची ॲज कम्पेअर टू अदर वरच्या डिस्कस केलेल्या गाड्यांपैकी. चला, नंतर आपण डिस्कस करूया ऑल व्हील ड्राईव्ह. काय फरक आहे एक्झॅक्टली 4 व्हील ड्राईव्हमध्ये आणि ऑल व्हील ड्राईव्हमध्ये काय फरक आहे एक्झॅक्टली? तर याच्यामध्ये फरक असा आहे की 4 व्हील ड्राईव्हला आपल्याला पॉवर स्विच करण्यासाठी ऑप्शन असतं. पुढच्या चाकांना किंवा मागच्या चाकांना किंवा चारही चाकांना आपण पॉवर देऊ शकतो. ऑल व्हील ड्राईव्हमध्ये कंपल्सरी पुढच्या चाकांना आणि मागच्या चाकांना पॉवर असते. यामध्ये आपण पॉवर डिफरन्शियल करू शकत नाही, पॉवरला आपण कट करू शकत नाही. हाच डिफरन्स आहे या दोघांमध्ये. आता जर आपण बघितलं याच्यामध्ये, आता काय याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं झालं की इथं आपण बघितलं की जशाच तसं इथं ही इंजिन आहे, क्लच आहे, गिअर बॉक्स आहे, ट्रान्सफर केस आहे, पहिला प्रोपेलर शाफ्ट आहे, नंतरचा दुसरा प्रोपेलर शाफ्ट आहे मागे, पुढच्या प्रोपेलर शाफ्टनं रिअरला म्हणजे फ्रंटला पॉवर ट्रान्समिट होणार आहे, मागच्याला पॉवर ट्रान्समिट होणार आहे. या टाईपमध्ये सगळं काही सेमच आहे, पहिल्यासारखंच आहे, बाकी काहीच नाही. सो याच्यामध्ये आणखी जर बघितलं आपण काही केसेसमध्ये, आता ऑल व्हील ड्राईव्ह असल्यामुळे काय होणार आहे की आपल्याला जी ड्रायव्हिंग स्टॅबिलिटी असणार आहे याच्यामध्ये जास्त भेटते, चांगली भेटते. सेकंड केस, आता आपण ऑफ रोडला सुद्धा ह्या गाड्या इझिली चालू शकतो. आणि थर्ड केस, इथं मी इंजिन दाखवलंय फ्रंटला, म्हणजे नॅचरल एअर कूलिंगचा फायदा भेटणार आहे आपल्याला. पण याचा डिसॲडव्हान्टेज असा आहे की याचं वजन जास्त म्हणजे मायलेज कमी भेटणार आहे आपल्याला इथे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, इथं ट्रान्सफर केस आपण ॲडिशनली वापरलाय, त्यामुळे आपल्याला इथं कॉस्ट जास्त लागणार आहे याची. ठीक आहे, या टाईपमध्ये आपल्याला काही याचे थोडेसे डिसॲडव्हान्टेजेस भेटून जातील. सर, माझा तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन आहे की मोस्टली कुठल्या गाड्या प्रिफर्ड आहेत इंडियामध्ये? तुम्ही मला खाली कमेंटमध्ये मला आन्सर याचं द्यायचं आहे की इन केस ऑफ द इंडियन व्हेकल्स 4 व्हीलरमध्ये विच ऑफ द मोस्ट ड्राईव्हज आर प्रिफर्ड, कुठले ड्राईव्ह जास्त प्रिफर्ड आहेत. चला, आपण नंतर बघतोय थोडंसं एक महत्त्वाचं कंपॅरिझन. यामध्ये माझ्याकडे आहे इथं फ्रंट व्हील ड्राईव्ह, इथं आहे माझ्याकडे नंतर रिअर व्हील ड्राईव्ह, आणि नंतर इथं आहे ऑल व्हील ड्राईव्ह किंवा 4 व्हील ड्राईव्ह. मी त्या दोघांना इथं सेमच कन्सिडर केलंय. समजा मला पॉईंट ए पासनं पॉईंट बी ला जायचं आहे आणि माझ्याकडे असा पाथ आहे, हा ब्लू कलरचा पाथ आहे. त्यासाठी कुठला बेस्ट आहे ह्या कंडिशनमध्ये? या कंडिशनमध्ये आपण बघतोय तर फ्रंट व्हील ड्राईव्हला आपल्याला कधीही मायलेज चांगलंच भेटतं. या केसमध्ये फ्युल एफिशियन्सी इथं चांगलीच असते.
आपण जर कन्सिडर केलं रिअर व्हील ड्राईव्हमध्ये तर थोडीशी कमी भेटणार आहे मला रिअर व्हील ड्राईव्हमध्ये या केसमध्ये. आणि फ्युएल इफिशियन्सी आपल्याला माहीतच आहे की ऑल व्हील ड्राईव्ह फोर व्हील ड्राईव्हमध्ये ही नेहमीच करता कमी असते, कारण त्याचं वजन जास्त असतं. ठीक आहे. नंतर आपण बघूया कंट्रोल. कुठल्या गाडीवरती प्रॉपर चांगला कंट्रोल असणार आहे या कंडिशनमध्ये. तो फ्रंट व्हील ड्राईव्हला कंट्रोल बऱ्यापैकी आहे, बट थोडासा कमी मला भेटतो रिअर व्हील ड्राईव्हमध्ये. आणि खूप चांगला कंट्रोल आणि स्टॅबिलिटी त्याला म्हणतो आपण, तो भेटतो मला ऑल व्हील ड्राईव्हमध्ये किंवा फोर व्हील ड्राईव्हमध्ये. नंतर आपण बघूया की काही प्रॉपर, आता फन इथं मी हा शब्द यूज केलाय, म्हणजे याच्यामध्ये स्टॅबिलिटी म्हणता येणार नाही आपल्याला. फन मीन्स आपण थोडक्यामध्ये स्टॅबिलिटी जरी कन्सिडर केलं तरी चालेल, बट ड्रायव्हिंग कंडिशन्स कुठं बेस्ट असतील आपल्याला, कुठं कुठं व्यवस्थित, म्हणजे कुठं फील होईल ड्राईव्ह करण्याचा. आरामशीरपणे आपण कुठल्या केसमध्ये आपण आरामशीरपणे ड्राईव्ह करू शकतो, एकदम व्यवस्थितपणे ड्राईव्ह करू शकतो. तर फ्रंट व्हील ड्राईव्हला थोडंसं कॉम्प्लिकेटेड डिझाईन असते आणि सगळंच काही समोर असल्यामुळे थोडीशी ड्रायव्हिंग कम्फर्टेबिलिटी आपली कमी होऊन जाते थोडीशी. रिअर व्हील ड्राईव्हच्या केसमध्ये ही बऱ्यापैकी आपल्याला जास्त भेटून जाते, आणि तसंच ऑल व्हील ड्राईव्हमध्ये सुद्धा आपल्याला रिअर व्हील ड्राईव्हपेक्षा थोडीशी कमी पण चांगली आहेच आहे. सो या टाईपच्या केसेस, या टाईपचं कंपॅरिझन. चला नंतर आपण डिस्कस करूया एका ब्लँक साईडवरती आपण घेऊया. चला इथेच मी डिस्कस करतोय की एक असतो कन्सेप्ट असतो अंडर स्टिअरचा, अंडर स्टिअर. आणि नंतर दुसरा असतो कॉन्सेप्ट हा ओव्हर स्टिअरचा. काय असतो एक्झॅक्टली हा कन्सेप्ट? आता अंडर स्टिअर म्हणजे काय? एक्झाम्पल अशी, इथनं तुम्ही स्टिअर ड्रायव्हरनं कमांड दिली, ती कमांड गाडी न फॉलो करता कमीची रेडियस किंवा दुसराच पाथ किंवा कमी रेडियसचा पाथ गाडी फॉलो करत असते, त्याला आपण म्हणतो अंडर स्टिअर, आणि ह्याला आपण म्हणतो ओव्हर स्टिअर. सो थँक्यू स्टुडंट्स.